रुणवालच्या वतीने सर्वाधिक प्रतिष्ठित टॉवर ब्रिज या लँडमार्क प्रोजेक्टचं रुणवाल लँड एंड्स कोलशेत ठाणे येथे अनावरण। रुणवाल हा मुंबईतील प्रमुख स्थावर मालमत्ता विकासकांपैकी एक असून त्याच्या प्रमुख प्रकल्पाचा भाग असलेल्या ब्रिज या ठाणे शहरातील कोलशेत भागात असलेल्या सर्वोत्तम ग्रेटेड कम्युनिटी असलेल्या रुणवाल लँड्स एंड या उत्कृष्ट टॉवरचं अनावरण केलं आहे। टॉवर ब्रिज 1 BHK 2 BHK कॉन्फिगरेशनमध्ये 500+ युनिट उपलब्ध करून देते। खरेदीदारांसाठी 62 लाख तर 1.10 कोटीमध्ये उपलब्ध आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून टॉवरला अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला आहे। जागा आणि गोपनीयता मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून डिझाईन केलेल्या टॉवरसह संपूर्ण विकास 70% पेक्षा जास्त खुल्या क्षेत्रावरती विस्तारलेला आहे। या नवीन टॉवरमध्ये अनुरूप घरे आहेत। डोळ्यासमोर विशाल हिरवीगार लक्षवेधी विहंगम दृश्य आणि उल्हास नदीचे आल्हाददायक पात्र जागेच्या सौंदर्यामध्ये भर घालते आहे। हे नेत्रदीपक दृश्य शांतता आणि समाधान भावना प्रतिबिंबित करते। या भूभागाचे नैसर्गिक सौंदर्य, जमीन, पाणी आणि आकाश यांचा सुसंवाद निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाशी जुळवून घेण्यासाठी विकासाची रचना करण्यात आली आहे। नवीन युगाच्या बदलत्या खरेदीदारांसाठी गरजेनुसार बांधली जाणारी नवीन आणि प्रगत शहरी निवासस्थाने तयार करण्याच्या रुणवालवाल्यांच्या दृष्टिकोनाशी हे सुसंगत आहे। अगदी शांततापूर्ण आणि आरामदायी जीवन जगण्याची इच्छा असणाऱ्यांकरिता रुणवाल लँड एंड्स रचना करण्यात आलेली आहे। या बांधकामात 60 टॉवर आहेत, जे 10 एकर क्षेत्रामध्ये पसरलेले आहेत आणि 1600 एकरच्या हिरवागार दृश्यांमध्ये बसलेले आहे। या प्रदेशातील सर्वात मोठं बहुस्तरीय क्लब हाऊस देखील इथे आहे। त्याचप्रमाणे 6 एकरांवरती पसरलेल्या 70हून अधिक रिसॉर्ट शैलीच्या सुविधांची प्रभावीपणे मांडणी देखील इथे करण्यात आलेली आहे। नवीन टॉवर लॉन्च आमच्या खरेदीदारांचा अपवादात्मक जीवन अनुभवण्याची पूर्तता करण्यासाठी आहे। आलिशान, आरामदायी आणि नाविन्यपूर्ण गोष्टींचे मिश्रण असलेल्या विलक्षण निवासस्थानांची निर्मिती करण्याच्या आमच्या बांधिलकीचं हा नवीन टॉवर उदाहरण आहे। समकालीन रचना, उच्च दर्जाच्या सुविधा आणि सोयीस्कर स्थानांसह रुणवाल लँड एंडने उच्चभ्रू जीवनासाठी एक नवीन मापदंड स्थापित केला आहे। रीमा, मी रुणवालमध्ये आज आपण लँड्स एंड प्रोजेक्टसाठी आलेलो आहोत। इथे आपण इथे 3 टॉवर्स लॉन्च केलेले आहे आतापर्यंत आणि आता आपण भेटलेलो आहोत की सगळ्यातला नवीन त्याच्यातला टॉवर आहे ब्रिज हा नावाचा टॉवर। त्याला लॉन्च केल्यासाठी आपण आलेलो आहोत। 45 माळ्याची बिल्डिंग असेल, 70+ अमेनिटीज असतील इथे। तुम्ही नावं घ्या, ते सगळे अमेनिटीज आपल्याला इथे पूर्ण करणार आहेत। इथे कॉस्ट जे आहे आम्ही इनॉग्रल ऑफर दिलेली आहे। जे पहिले 50 बुकिंग जे करतील त्यांच्यासाठी एक प्राईस दिलेली आहे, जी तुम्हाला एकदम इझिली अफोर्डेबल आहे। एक आपण 60 लाखापर्यंत आपले 1 BHK आहे। त्याच्यात आपण रेरा पूर्ण तरीकेने रेरा फॉलो करतो। रेरा गाईडलाईनच्या हिशोबाने आपण पोझिशन देणार, त्याच्या आधीच द्यायचा प्रयत्न करणार। हर डेव्हलपर तसंच करायचा प्रयत्न करतो। रेराला आपण कम्प्लिटली फॉलो करणार। इथे आपण कोलशेतमध्ये आज उभे आहोत। कोलशेत हा जो आता न्यूली डेव्हलप्ड एरिया आहे, इथून सगळ्यातला याचा बेस्ट पार्ट आहे की ते पोल्युशन खूप कमी आहे, कारण की ते वातावरणाचा पूर्ण ख्याल केलेला आहे। आपणच जे लँड्स एंड बोलतो आहोत, तर इथे आपण म्हणतो की आपल्या सगळ्या गोष्टी जे लँड, स्काय, वॉटर एकत्र येत आहोत। इथून एक डेव्हलपमेंटमध्ये आपण जो म्हणतो, इथून तुम्हाला काही ऑब्स्टॅकल नाही येणार। तुमचे व्ह्यू जे आहे, तुम्हाला पाणी दिसेल, इथून नाईस स्काय दिसेल, सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटेल इथे। आणि तुम्हाला इथे येण्यासाठी ऑफकोर्स तुम्ही ठाण्यावरून स्टेशनवरून येऊ शकता किंवा घोडबंदरच्या मार्गे येऊ शकता, किंवा तुम्ही समजा दादर ठिकाणी येतात तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, त्याच्याने तुम्ही येऊ शकतात। व्हेरियस वेज आहेत तिथे पोहोचण्यासाठी। मेन तर मी म्हणेन की आपण 45 वर्ष पुराणे डेव्हलपर्स आहोत। आपण स्टार्ट केलं आहे ठाण्यामधून, तर आपलं जे लोकांना समजायचं प्रयत्न केला आहे की लोकांना काय रिक्वायरमेंट आहे, त्यांना क्वालिटी काय पाहिजे, त्यांना साईज काय पाहिजे, ते नंबर 1 द्यायचा प्रयत्न करतो। आपली आफ्टर सेल सर्व्हिस पण खूप चांगली आहे, म्हणून खूप सारे लोक आपल्याकडे लॉयल्टी बेसवरती बाय करतात की आपली फॅमिलीने कोणी घेतलं आहे, कोणाला नवीन घ्यायचं आहे, ते सगळे आपल्याकडे येतात। आणि अमेनिटीजचं मी जे म्हणते, कारण की काय असतं, खूप साऱ्या जागेवरती छोटीशी अमेनिटीज दिली जाते। आपल्या ज्या टावर स्पेसच्या हिशोबाने आपण लक्झरियस अमेनिटीज दिलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला क्रॅम्प्ड अप नहीं वाटणार काही गोष्टी। पहला सवाल आपका ये था कि भाई इतना कंपटीशन है इस मार्केट में, तो वाई रुणवाल? सो एज माय रीमा ने जैसे बताया कि हाँ भाई वी आर अ वेरी ओल्ड डेवलपर इन दिस मार्केट, वी स्टार्टेड फ्रॉम थाने, so whatever we want to deliver, it is one of the best in sense like we decide and we look for every member of the family. For example, if you look at my amenities, vehicle free podium है मेरा, first floor starts from the 9th floor, so basically the kind of view you will get from there. So parking का कोई issue नहीं है, amenities भर के है, और फैमिली के हर घर के हिसाब से हर चीज़ हमने डिज़ाइन की। इफ़ यू लुक एट माई डिज़ाइन ऑफ माई अपार्टमेंट, इज वन ऑफ द बेस्ट, जीरो वेस्टेज है। So I think it's one of the best project where somebody can buy at a very good location in terms of value, in terms of quality.
So that is one reason if somebody is putting his hard-earned money, so he's going to get a value proposition in terms of location also and a very good product in terms of quality. कितने एकड़ में ये डेवलपमेंट है? हमने 3 प्रोजेक्ट्स 3 टावर्स हमने ओपन किए हैं. टोटल 7 टावर का प्रोजेक्ट है. Able to construct it fast and will deliver it before time. Our endeavor is to ensure that we deliver before time. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. रेल्वेच्या असहकारामुळे ठाण्यातील वारकऱ्यांची अयोध्या वारी हुकली. प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर देशातील रामभक्तांनी मोठ्या संख्येने अयोध्येला भेट दिली होती. श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी भक्तांसाठी रेल्वेने विशेष जादा गाड्या देखील सोडल्या होत्या. आता काही महिने उलटल्यानंतर श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी आसूसलेल्या ठाण्यातील वारकऱ्यांना मात्र रेल्वेच्याच असहकाराचा फटका बसला आहे. अयोध्येला जाण्यासाठी 3 महिन्याआधी नोंदणी करून सुद्धा ऐनवेळी रेल्वे प्रशासनाने हे आरक्षण रद्द केल्याने ठाण्यातील सुमारे 1300हून अधिक वारकऱ्यांना अयोध्या वारीला मुकावं लागलं आहे. ठाण्यातील माऊली सेवा मंडळातर्फे दरवर्षी भारतातील विविध तीर्थक्षेत्री सहलींचं आयोजन केलं जातं. यावर्षी मंडळातर्फे अयोध्या दर्शन आयोजित करण्यात आलं होतं. प्रभू श्री रामचंद्राचे दर्शनासाठी उत्सुक असलेल्या सुमारे 1200हून अधिक वारकऱ्यांनी नावे देखील नोंदवली होती. सर्व यात्रेकरूंचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून या सहलीचे प्रमुख आयोजक आणि माऊली सेवा मंडळाचे अध्यक्ष विलास महाराज फाफाळे यांनी रेल्वे भाड्यापोटी सुमारे 49 लाखांपैकी आगाऊ 9 लाख रुपये भरून रेल्वेचीच विशेष बोगी आरक्षित केली होती. याशिवाय अयोध्येत काही त्रास होऊ नये म्हणून सुमारे 3.5 लाख रुपये खर्च करून अयोध्येत राहण्याची, फिरण्याची आणि इतर सुविधा तयार ठेवल्या होत्या. सर्व यात्रेकरू 22 मे रोजी अयोध्येला जाण्याची तयारी करत असतानाच अचानक 15 मे रोजी तुमचं आरक्षण रद्द करत असल्याचं रेल्वे प्रशासनाने विलास महाराज फाफाळे यांना कळवलं. रेल्वेकडून अनपेक्षितपणे आलेल्या या निरोपामुळे विलास महाराज फाफाळे यांनी तात्काळ मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली. त्यावर उत्तर प्रदेशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे आरक्षण रद्द करत असून याबाबत आपण काहीच करू शकत नसल्याचं सांगून या अधिकाऱ्यांनी आरक्षणाचे सर्व पैसे परत करण्यात येतील असं सांगितलं. वारंवार विनंती केल्यावरती आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिल्लीतील वरिष्ठांनी दिल्याचं सांगत त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानुसार विलास महाराज फाफाळे यांनी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन आणि ईमेलद्वारे पत्र पाठवून आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी केली. परंतु दिल्लीकरांनी मात्र काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे ठाण्यातील वारकऱ्यांना रामलल्लाच्या दर्शनाला मुकावं लागल्याची खंत विलास महाराज फाफाळे यांनी व्यक्त केली आहे. सुमारे प्रशासनाच्या या असहकाराच्या विरोधात वरिष्ठ पातळीवरती लढा देणार असल्याचं फाफाळे म्हणाले. या प्रसंगी प्राचार्य वसंत इंगळे, उदयकुमार जाधव, धनाजी बुवा महाले, अरविंद सावंत व इतर यात्रेकरू येथे उपस्थित होते. आणि लोकांना आतापर्यंत 2000, 2500, 3000मध्ये बऱ्याचशा यात्रा झालेल्या आहेत. ज्या बाहेरच्या ह्याच्यामध्ये
8-10 हजार रुपये घेतात कमर्शियल. तर ती यावर्षी संकल्पना होती की 500 वर्षानंतर रामलल्लांचं मंदिर झालेलं आहे. जगातलं आश्चर्य आणि हिंदूंचं दैवत एक मोठी ओढ लागली होती. म्हणून लवकर जायचं म्हणून आम्ही जानेवारी 11 तारखेला रेल्वेशी संपर्क केला. तेव्हापासून त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांनी आम्हाला ॲप्रुव्हल दिलं, पैसे जमा केले, डिपॉझिट जमा केलं आणि ऐनवेळी 15 मेला मेल आला त्यांचा की तुमचं ट्रेन कॅन्सल करतो. आता असं झालं की लोकांनी रजा टाकल्या होत्या आणि लग्नाच्या तारखा मागे पुढे करून घेतल्या होत्या यात्रेला जायचं. आता त्यामुळे आम्ही अयोध्येमध्ये जाऊन राहण्याच्या 1200 माणसांची व्यवस्था करायची म्हटल्यानंतर दोघं वैदई भवन, सरजू भवन आणि परत ते रेन बसेरा हे तिन्ही ठिकाणी टोटल 4 ठिकाणी आम्ही सगळं ॲडव्हान्स जमा करून आलो. रेल्वेकडून आम्हाला अपेक्षा आहे की आता लागला पावसाळ्यामध्ये तर जाणं शक्य नाही आहे, वयोवृद्ध माणसं न्यायचे आणि ऑक्टोबरमध्ये आता नुकतंच परत ह्या निवडणुकांचं वारं येतं आहे. परत आम्हाला फसवाफसवी नको व्हायला लोकांची, म्हणून आम्हाला नोव्हेंबरची 14 तारीख यात्रा दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या 14 तारखेला आम्हाला ती रेल्वे मिळवून आम्ही आता परत अर्ज करणार होतो. राहणार ठाणे आम्ही वारकरी संप्रदायाचे, आम्ही वारकरी लोक सगळी मध्यम वर्गातली. आम्ही असे बाबा आमची ट्रीप काढतात. 13 वर्ष झालं. आम्ही थोड्या पैशामध्ये आपले 2-2 रुपये लेडीज साचवतात, त्यांच्याकडे आम्ही जमा करतो आम्हाला याला जाण्यासाठी तीर्थयात्रेला. पण ही असे गव्हर्नमेंटची लोक आम्हाला आज उद्या करून रोज असं फसवतात. आम्ही कसे तरी 2-2 रुपये साचून त्यांच्याकडे जमा करतो का थोड्या पैशात व्हावं म्हणून त्यांच्या मागं लागून आम्ही त्यांना ट्रीप काढायला सांगायसाठी करतो. तिकडनं ते काढतात तर त्यांना पण असे कुठं ना कुठं त्यांना हे करतात, आज देतो उद्या देतो. आज जानेवारी महिन्यापासून आम्ही त्यांच्या पाठीमागे लागलेले. ते वर्षातून एकदा तरी आम्हाला कुठं थोड्या पैशात फिरून आणतात. त्यामुळं आम्हाला पण समाधान वाटतं वारकरी लोकांना का आपलं थोड्या पैशात काहीतरी होतं आहे म्हणून आपलं आम्ही 2-2 रुपये कुणी भांडी घासायला जातं, कुणी शेतात काम करतं, बायका 2-2 रुपये सासून असे भरतात. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. तर तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग हद्दपार होईल. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार. तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग हद्दपार करण्यासाठी तंबाखूपासून होणारे दुष्परिणाम काय असतात याची माहिती आत्तापासूनच मुलांना देणं महत्त्वाचं आहे. मुलांवर चांगले संस्कार करतेवेळी पालकांनी तंबाखू सेवन किती वाईट आहे याबाबत मुलांच्या मनावरती बिंबवले पाहिजे, असं प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केले. रुग्णालयाने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर पवार म्हणाले, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश तंबाखूच्या धोक्याबद्दल जनजागृती करणे हा आहे. तंबाखू सेवन केल्यास सर्वाधिक मौखिक कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. यासोबतच हृदयाला त्रास होतो. पक्षाघात, कर्करोग आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका देखील वाढत असल्याचे डॉक्टर पवार यांनी स्पष्ट केले. यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक, रुग्णालय कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते. रॅलीमध्ये मौखिक स्वच्छतेविषयी फलक दाखवून ठाणेकरांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला गेला. तंबाखूची सवय अनेक आजारांना निमंत्रण देत असते. यामध्ये मौखिक कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते. तंबाखू सेवन टाळावे. सकाळी आणि रात्री झोपताना ब्रशने दात घासावे. 2 महिन्यांनी दातांचा ब्रश बदलावा. 6 महिने अथवा 1 वर्षांनी दंतचिकित्सकाकडून दाताची नियमित तपासणी करावी. जेवल्यावरती पाण्याने खळखळून चूळ करावी, असे फलक रॅलीमध्ये दाखवण्यात आले. या रॅलीमध्ये ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी, अभिजित डोईफोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, टाटा रुग्णालयाचे डॉक्टर हितेश सिंघवी, प्राध्यापिका डॉक्टर श्रीविद्या जयकुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, डॉक्टर अर्चना पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपेश किणी इत्यादी मान्यवर, रुग्णालय अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना कैलाश पवार, दंतशल्यचिकित्सक,
जिल्हा रुग्णालय ठाणे. सर्वांगीण आरोग्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग हे नेहमीच प्रयत्नशील आहे. विविध कार्यक्रम राबवून सर्वांगीण आरोग्य कसं राखता येईल ह्याच्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. असाच एक कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम. आज 31 मे हा जागतिक तंबाखू नकार दिवस आहे. तर हा दिवस आपण साजरा करत नाही, हा दिवस आपण पाळतो. कारण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची सर्वांनाच कल्पना आहे. त्यामुळे मुखकर्करोग होऊ शकतो. आजच्या घडीला मुखकर्करोगाचे खूप प्रमाण वाढलेले आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार WHOच्या प्रमाणे 13 ते 15 वयोगटातील मुलांमध्ये हा प्रमाण सगळ्यात जास्त आहे टोबॅको कन्झम्पशनचा. याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे की मुलांमध्ये 11.5% मुलं हे तंबाखूचं सेवन करतात आणि मुली हे 10.1% एवढं तंबाखूचं प्रमाण ते तंबाखू वेगवेगळ्या पदार्थांमध्ये ते सेवन करतात. सिगरेट म्हणा, गुटखा म्हणा किंवा सुपारी म्हणा, एखादी सुगंधित सुपारी असते किंवा वेगवेगळे पान मसाला वगैरे जे काही, तर अशा प्रकारे तंबाखूचं सेवन केलं जातं. तंबाखूच्या सेवनामुळे फुफ्फुसांचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग किंवा मुखकर्करोग होऊ शकतो, रक्तदाब वाढू शकतो, असे वेगवेगळे आजार होऊ शकतात. तंबाखू सोडल्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनावरही त्याचे सकारात्मक परिणाम होतात. माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांच्या अथक परिश्रमाने आणि सातत्यपूर्ण रुग्णसेवा देण्याच्या हेतूने किंवा विचाराने आत्तापर्यंत आपण ठाणे जिल्ह्यामधील 963 शाळा ह्या तंबाखूमुक्त केलेल्या आहेत. एवढंच नाही तर टोबॅको चिजेशन सेंटर किंवा तंबाखूमुक्त केंद्र जे आपण म्हणतो, अशा केंद्रांमध्ये आतापर्यंत 53,000च्या वर रुग्णांनी त्याची सेवा घेतलेली आहे किंवा ह्या लोकांचं आपण काउन्सिलिंग केलेलं आहे. 31 मे हा जागतिक नकार दिवस. हा दिवस पाळताना आपण स्वतःलाच आठवण करून देऊया की तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाची आपल्याला खूप परिणाम माहीत आहेत आणि याचा आपल्या शरीरावर खूप वेगवेगळे आजार होऊ शकतात किंवा आपल्या शरीरावर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. तर आपण तंबाखू सेवन ही एक गंभीर समस्या आहे, याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि तंबाखूचं सेवन थांबवून आपण आपल्या आरोग्याची आणि तंबाखू सोडण्याची हीच वेळ आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करेन की सगळ्यांनी तंबाखू विरोधी शपथ घेऊया आणि आपला देश, आपला महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग सर्वांनी देऊया तंबाखूला नकार आणि करूया सुदृढ आरोग्याचा स्वीकार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केलं अभिवादन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक मासुंदा तलाव जांभीनाका येथे स्मारकास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांच्याकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, ज्येष्ठ उपाध्यक्ष सुजित भोसले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष सहस्त्रबुद्धे, दिनेश मेहरोल, जिल्हा कार्यकारिणी चिटणीस सुजाता घाग, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, ब्लॉक कार्याध्यक्ष सुमित गुप्ता, अप्पा चव्हाण, प्रभाग अध्यक्ष साई प्रभू, वॉर्ड अध्यक्ष विवेक गोडबोले, महिला विधानसभा कार्याध्यक्ष लक्ष्मी वैती, वॉर्ड अध्यक्ष अश्विनी लाडकर, रजिया शेख, युवती विधानसभा अध्यक्ष झारा शेख, विद्यार्थी ब्लॉक अध्यक्ष हर्ष चापले, ज्येष्ठ पदाधिकारी दीपक पाटील तसेच धनगर प्रतिष्ठान अध्यक्ष पत्रकार दीपक कुरकुंडे व त्यांचे सहकारी येथे उपस्थित होते. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचं काम मध्य रेल्वेने हाती घेतलं आहे. या कामासाठी मध्य रेल्वेच्या बहुतांश रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वे सेवा सकाळपासूनच उशिराने धावत आहे. त्याचा परिणाम रेल्वेच्या वाहतूक व्यवस्थेवरती बसला असून प्रवाशांचे हाल होत आहेत. काही प्रवाशांनी रस्ते मार्गाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु मुंबई नाशिक महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरती वाहतूक कोंडी झाल्याने रस्ते महामार्गावरही प्रवाशांची कोंडी झाल्याचे चित्र होतं. ठाणे रेल्वे स्थानकाकडून दिवसाला 6 लाख प्रवासी प्रवास करत असतात. सर्वाधिक प्रवास हा 5 आणि 6 या लोकलच्या जलद फलाटावरून होत असतो. फलाटांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, पादचारी पूल, सरकते जिने असल्याने गर्दीच्या वेळेत फलाटावरती उभं राहण्यासाठी शक्य होत नव्हते. त्यामुळे सुमारे वर्षभरापूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचा निर्णय हाती घेतला होता. विविध तांत्रिक कारणांमुळे विविध तांत्रिक कामही रखडली होती. अखेर मध्यरात्रीपासून या कामात सुरुवात झाली आहे. असं असलं तरी प्रवाशांना पुरेशी कल्पना नव्हती. अनेक फेऱ्या रद्द झाल्या आहेत. बहुतांश रेल्वेगाड्या सकाळपासूनच उशिराने धावत आहेत. त्याचा परिणामही प्रवाशांना सहन करावा लागला. ज्या प्रवाशांना मेगा ब्लॉकबद्दल माहिती होती त्यांनी घरातूनच काम करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे गर्दीमध्ये थोडीफार घट झाल्याचं चित्र होतं. तसेच सकाळी फलाट क्रमांक 4 येथून रेल्वे गाड्यांची सेवा सुरू झाली होती. त्यामुळे सकाळी फलाट क्रमांक 6 वर होणारी गर्दी फलाट क्रमांक 4 वर विखुरली गेली. पूर्व दृष्टगती महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्गावरती वाहनांचा भार वाढल्याने रस्ते मार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. प्लेटफॉर्म क्रमांक 1 से 11:45 की एक टीम जाने वाली 12 प्लेटफॉर्म क्रमांक 1 के किनारे से दूर एक जल्द गाड़ी जाने वाली कोई यात्री रेलवे लाइन पार न करें। Keep away from this or प्लेटफॉर्म नंबर 5 के यात्रीगण को ध्यान दें। थाना सड़क में कुछ महत्वपूर्ण अभियंत्रिक कार्य जारी इस कारणवश प्लेटफॉर्म नंबर 5 से जाने वाली सभी मेल एक्सप्रेस गाड़ियाँ 7 से रवाना की जाएगी और प्लेटफॉर्म नंबर 5 से तेज लोकल जाने वाली सभी तेज लोकल आज प्लेटफॉर्म नंबर 2 से रवाना की जाएगी। यात्रियों को होने वाली असुविधा